नमस्कार मंडळी, मी आहे भगवान ननवरे आणि आज आम्ही निघालो आहोत महाराष्ट्रातील एका पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणाला भेट द्यायला. आणि ते म्हणजेच 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेला औंढा नागनाथ. हे स्थान 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहेच, परंतु त्याचं आध्यात्मिक महत्त्व सुद्धा भरपूर आहे. औंढा नागनाथ हे हेमाडपंथी स्थापत्यकलेत बांधलेलं आहे. दगडात कोरलेली शिल्पकला, भव्य गाभारा आणि भुयारातून दर्शन म्हणजे एक अद्भुत प्रवासच. भक्तीची अनुभूती देणारं हे भव्य ठिकाण एकदा तरी शिवभक्तांनी पाहावंच. आम्ही परभणीहून सकाळी 5:30 वाजता निघालो होतो. समर्थनगरमधून जालना रोडला आलोत. जालना रोडवरून रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशनला वळसा घेऊन थेट वसमत रोडने औंढ्याला पोहोचलो. हा प्रवास किमान अर्ध्या तासाचाच झाला आणि आम्ही तिथे पोहोचलो. आता तुम्हाला वाटेल इतक्या जवळ असूनही आम्ही इतक्या लवकर का निघालो? कारण इथं गर्दी जरी नसली तरी भुयार दर्शनाला वेळ लागतो आणि त्यासाठीच लवकर निघणं योग्य ठरेल. राहण्याची व्यवस्था, राहण्यासाठी इथं मंदिर ट्रस्टचं भक्तिनिवास आहे. तसेच प्रायव्हेट रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स आणि लॉजची सुद्धा उत्तम सोय आहे. विशेष म्हणजे ही सर्व सोय बसस्टँडच्या आजूबाजूलाच तुम्हाला भेटेल. औंढ्याहून परतताना आम्ही परभणीकडे येताना त्रिधारा येथेही दर्शन घेतलं. इथं 3 नद्यांचा संगम आहे म्हणून त्रिधारा. आणि हे ठिकाण परभणीपासून फक्त 12 ते 13 किलोमीटर अंतरावर आहे. इथं शनी मंदिर, दत्त मंदिर आणि स्थानिक संतांच्या समाधीस्थळांच्या दर्शनासाठी स्थानिक लोकांची वर्दळ असते. हे स्थळ प्रेक्षणीय तर आहेच आणि समाधानाची अनुभूती देणारं स्थळ आहे. एक वेळ अवश्य नक्की भेट द्या. मित्रांनो, अशा प्रकारे आमचा औंढा नागनाथ, नरसी आणि त्रिधारा असा प्रवास झाला. अत्यंत समाधानकारक आणि मनाला शांती देणारा. जर तुम्ही या ठिकाणी गेला नसाल तर एक वेळ नक्की भेट द्या. जय नागनाथ.